इतनी खुशी काय सांगू, कितनी खुशी झाली आहे. कारण भारतान पाकिस्तानाक हरवलेला असा एका रोमहर्षक लढतीत भारतान पाकिस्तानाक हरवलेला असा आणि खूप खुशी झालेली आहे, खूप आनंद झालेला असा आमका. तर मंडळी मॅच अशा प्रकारे रंगली होती. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये मॅच होती. पिच एकदम डेंजर आणि त्यात पाऊस, त्याच्यामुळे पिच अजून डेंजर झाला. त्याच्यात बहुतेक पाऊस असल्यामुळे रोहित शर्मा धावच्याशिवाय टॉसला गेलो, त्यामुळे आंधळ्याचा हात बुडकुल्यावर पडलो, म्हणजेच बाबर आझमचा हात टॉसवर पडलो आणि त्याने इचारूच्या आधीच फिल्डिंग आरडल्यान आणि भारताची बॅटिंग गेली. पहिल्याच ओव्हरीत रोहित शर्मा शाहीन आफ्रिदीच्या पाठीन पाठभर वळ काढल्यान एक लांबलचक षटकारासाठी, पण तितक्यात परत पावसानं हजेरी लावली आणि मॅच थांबली. मॅच बरोबर अर्ध्या तासानं सुरू झाली आणि यावेळी स्ट्राईकवर होतो पाकिस्तानचो कर्दनकाळ किंग कोहली, विराट कोहली. नसीम शाहच्या पहिल्याच बॉलवर त्याने नसीम शाहच्या एक फोंडक्यात सनसरीत मारल्यान कव्हरमध्ये चौकारासाठी, पण नसीम शाहन जास्त वेळ उसनावान ठेवू नाही. त्यांनी लगेच कोहली पडियेत आराम करूक पाठवल्यान. RCBसाठी ओपनिंग करून विराट कोहलीने जरी खोऱ्यान रन काढल्यान तरी भारतीय संघासाठी 3 नंबरवर कोहली नाही येलो तर बॅटिंग ऑर्डर जरा उघडी उघडी वाटता. तर 3 नंबर इलो रिषभ पंत. इलेल्याक त्यांनी तलवार चालवून घेतल्यान रोहित शर्मा पण आज चांगल्या टचमध्ये दिसा होतो. असा वाटा होतो की आज रोहित शर्मा पाकिस्तानचा चामडा काढतलो, पण शाहीन आफ्रिदीने त्याका गुटाळल्यान. मग इलो बॅटिंग करू अक्षर पटेल. त्यांनी सरदार पटेल बनून बॅटिंग केल्यान. दुसरीकडे पंत काय यांच्या हातामुठे गावा नाही होतो. पाकिस्तानवाल्यांनी वाटतं मिरगाचे वडे सागोते खूप जास्तच खाल्ल्याने, त्याच्यामुळे वड्याचा त्याल लागान त्यांच्या हातीत काय बॉल रवाना होतो. 10 ओव्हरपर्यंत सगळा एकदम मस्त सुरळीत चालला. जवळपास 3 आउट 81 असं स्कोर होतो. पण ड्रिंक्स ब्रेकमध्ये ह्यांच्यानी कसलो ड्रिंक्स घेतल्याने काय माहिती, ह्यांका बॉलच दिसायचं बंद झालो आणि 89वर 3 वरचून 95वर 7 अशी धाना दिसपट यांची झाली. पुढे 20 ओव्हरसुद्धा ह्यांका टिकाक देऊ नाही. 19व्या ओव्हरीतच 119वर भारताचा ऑलआउट झाला आणि असा वाटला आज बहुतेक पाकिस्तानवाले आमचा कांडाप काढतात. T20मध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताचा ऑलआउट केला. म्हटला गेम झालो, पण न्यूयॉर्कचा पिच आणि आपली गोलंदाजी चांगली असल्यामुळे थोडेसे आशा जिवंत होतेच. कपाळावर हात घेऊन मी दुसऱ्या इनिंगचा खेळ बघूक सुरुवात केलंय. इनिंगच्या सुरुवातीकच शिवम दुबेन फाईन लेगवर शिरा मारल्यान आणि रिजवानचा कॅच सोडल्यान. आणि रिजवान म्हणजे असो प्लेयर की त्याका जर तुम्ही खुटी मारूक दिलात तर तो मटी उभी केल्याशिवाय राहणार नाही. आणि झालाय तसाच. पाकिस्तानने टुकटुक पण सावध सुरुवात केल्यान पाकिस्तानची ओपनिंग जोडी मैदानात तळ ठोकतील असं वाटत असतानाच बुमरान फर्स्ट स्लिपमध्ये बाबल्याचं म्हणजे बाबर आझमचं विकेट काढल्यान. सूर्यान कॅचसुद्धा खतरनाक घेतल्यान. नंतर मात्र नवाटो उस्मान खान आणि रिजवानने मैदानात नांगर टाकून फलंदाजी केल्याने आणि पाकिस्तान 10 ओव्हरमध्ये 57 पर्यंत पोहोचला आणि असा वाटायला लागला की पाकिस्तान आता इझी जिंकताला. पण आमच्या बॅट्समनप्रमाणे त्यांच्या बॅट्समॅनने सुद्धा ड्रिंक्समध्ये कसलो ड्रिंक्स मारल्याने काय माहिती. ड्रिंक्स ब्रेकनंतर सगळी सूत्रा बदलली. ड्रिंक्स नंतर पहिलोच बॉल अक्षर पटेलने उस्मान खानच्या पायावर मारल्यान आणि सगळ्यांनी आरड मारल्याने, पण अंपायर काय दातक लागाना. विषय वरपर्यंत गेलो आणि शेवटी उस्मान खानला घराक जाऊ सांगल्याने. तर नंतर इलो फकर जमान आणि इलो तसोच एक नाकार मुटको मारल्यान. म्हटलं ह्यो देवचार कुदलो तर काय खरा नाही. पुढच्या ओव्हरीत पांड्यान देवचाराचो कोंबो दिल्यान आणि त्याका भागवून घराक पाठवल्यान. नंतर वसीम आणि रिजवान रन्स काढूक हातपाय मारूक लागले. मोठ्या फटक्यांचो दुष्काळ पडलो भारतीय बॉलरांनी पाकिस्तानचे नाडिया आवळूक घेतल्याने. पण टार्गेट काय मोठा नसल्यामुळे बॉल टू रनचाच विषय होतो, त्यामुळे सेट बॅट्समन रिजवान जर रवलो तर मॅच सरवून जातलो असा वाटाक लागला. टीमचो जाळवणदार रोहित शर्मान बुमराच्या हातीत बॉल सोपवल्यान आणि बुमरान पहिल्याच बॉलवर रिजवानचा तटक्या पेचून उडवल्यान. सध्याच्या घडीत अख्ख्या जगात आपणाक थोरलो बॉलर कित्या म्हणतात ह्या बुमरान दाखवून दिल्यान. 19व्या ओव्हरीत परत येऊन बुमरान इफ्तिकार चाचाची विकेट काढल्यान आणि पाकिस्तानच्या रनचेसची हवा काढून टाकल्यान. 30व्या ओव्हरीत अर्शदीपने औपचारिकता पूर्ण केली आणि भारताक एक अशक्यप्राय असे विजय मिळवून दिलो. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा या सगळ्यांनी मिळून भारताक एक जबरदस्त अविस्मरणीय कधी न विसरणारो असं विजय मिळवून दिल्याने त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. मंडळी, भारत पाकिस्तानी लढत ही अस्मितेची लढत असता, त्यामुळे या लढतीत कोणाकच पराभव मंजूर नसता. त्यामुळे भारतीय संघाने मिळवलेला हा विजय अनमोल असा. त्याचं मोल होऊ शकत नाही, त्याचं तोल होऊ शकत नाही. 140 कोटी लोकांच्या आनंदाचं कारण भारतीय टीम काल बनलेली असा. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. आवडलो असाल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा कसं व्हिडिओ वाटलो तो, आणि अजून अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू होय तर फॉलो नक्की करा. थँक्यू सो मच.